कारभारी राम मात्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि सर्वांच्या वतीने ही सूचना आली आहे. स्टॉप वॉच आम्ही सुरू करत आहोत. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामना आपण सुरू करूया आणि मयूर वाघमारे घेऊन येतो पहिलं षटक पिंट्या जोशीच्या समोर. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू मिड ऑफ वरून क्लिअर केलाय. काय टायमिंग, काय फटका, काय नजाकत आणि चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत सुरुवात. चौकार. अगेन्स्ट द विंग म्हणजेच हवेच्या विरुद्ध हा फटका पाहायला मिळाला आणि चांगलं टायमिंग. ओव्हर द विकेट. हो स्वीप केला. वॉट अ शॉट. पेटन स्ट्रोक फ्रॉम पिंट्या जोशी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. संगीत ऐकायला मिळत आहे. सनी स्पोर्ट्सची कॅप परिधान करून मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन लीड करत असताना आपल्या संघाला पिंट्या जोशी. मिलिंद कानिटकरांचं हे शॉप आणि त्याच्या शॉपमधनं ही ब्रँड अँबॅसेडरची कॅप डोक्यावर परिधान करत असताना खूप चांगली बॅटिंग पिंट्या जोशीच्या बॅटमधून. हो ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. स्ट्रॉंग अपील. यस इट इज. अँड बॅट्समन इज LBW. बिग विकेट आणि खूप चांगला धक्का, चांगलं कमबॅक, काउंटर अटॅक आणि फलंदाज बाद. पिंट्या जोशी बॅक टू द पवेलियन. चेंडूवर चांगलं उत्तर होतं मैदानावर संगनायक पिंट्या जोशीकडे, पण तिसऱ्या चेंडूवर तुम्हाला पाहायला मिळालं अत्यंत यॉर्कर लाईनचा चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू. तिथे मात्र अजिबात संधी दिली नाही पायाची मुवमेंट करण्याची, कुठल्या प्रकारची हालचाल करण्याची. आणि बरोबर लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि कॅप्टनला बाद करत असताना एक मोठं यश संपादन केलंय ते गोलंदाज मयूर वाघमारेने. फर्स्ट विकेट डाऊन ॲट नंबर 8. 8 या धावसंख्येवर पहिलाच फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला केतन म्हात्रे. खोदून काढल्या बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफ वरून येत्या चेंडू उचलण्यासाठी स्वतः कॅप्टन अंगद पाटील. तोपर्यंत क्विक सिंगल, चिकी सिंगल कंप्लीट केली आहे ती फलंदाज केतन म्हात्रेने. धावसंख्येला आकार, धावफलकार अंकित झाले ते एकूण 9 धावा. ओपनिंग बॅट्समन धावफल स्ट्रायकिंग एंडला येतो तो योगेश पाटील. चांगली सुरुवात हवी आहे खास करून पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि बघायचं योगेश पाटील कडून संघनायक अपेक्षा करतोय चांगल्या बॅटिंगची. मयूर वाघमारे पुढचा चेंडू घेऊन ब्लॉक होलमध्ये चेंडू ऑन साईडला फुल टॉस करून बॅटवर घेतला, एक्झिक्यूट केला. ऑन साईडला प्लेसमेंट चांगली आहे. बॅकअप तिथे येणार त्याच्या अगोदर एक धाव वेगाने कंप्लीट केली फलंदाजाने. धावसंख्या धावफलकार 1 ने पुढे सरकेल. अंकित झाले ते एकूण दुहेरी अंकामध्ये 10 धावा. खासदार चषक 2021 क्रिकेट स्पर्धा. सन्माननीय आयोजक या स्पर्धेचे भारतीय जनता पार्टी युवा नेते श्री प्रवीण शेठ राम कारभारी. त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनातून ही स्पर्धा संपन्न झाली आहे, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगले सल्ले आम्हाला मिळाले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष कल्याण प्रेमनाथजी म्हात्रे साहेब.
स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले चेंडूच्या भोवती, हलकासा स्विंग होत असताना चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला आणि झपकन तो आतमध्ये सुद्धा वळतोय आणि बॅटच्या खालून चेंडू निघून जातो. तो निर्धाव षटक पहिलं समाप्त होते. यशस्वी षटक म्हणावं लागेल, कारण मोठी विकेट मिळवली आहे, कॅप्टनची विकेट मिळवली आहे तिचा गोलंदाज मयूर वाघमारेने आणि फलंदाज बाद झाले तो पिंट्या जोशी. धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर. आतापर्यंत 4.50 सेकंद झालेली आहेत, त्यामुळे फास्ट खेळायचं आहे. रुची प्रतिष्ठान पनवेल या नावाने हा संघ इथे खेळत असताना पुरस्कर्ते या संघाचे दिनेश शेठ पाटील, नाराज मीडियाचे डिरेक्टर आणि खाडी चषकाचे प्रमुख आयोजक. पुढचं षटक घेऊन स्वतः संघनायक येतो गोलंदाजी मार्कवर अंगद पाटील आणि त्याला सामोर जायचं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश पाटील. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, आकाश तारेकर चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक क्विक सिंगल फलंदाजाने कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केले ते केतन म्हात्रेकडे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, त्यामुळे मशक्कत करावी लागते ती आमच्या पंचांना सुद्धा, खेळाडूंना सुद्धा. आपली फिल्डिंग पोझिशन चेंज करावी लागते. लॉंग ऑफवरून मिड ऑफवर येतोय तो उस्मान पटेल आणि मिड ऑनवरून लॉंग ऑनला जातोय तो आकाश. त्यानंतर बारक्या कांबळे. हे दोन खेळाडू ऑन साईडला डीपमध्ये सरकत आहेत आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू ऑलरेडी सेट झाला आहे. केतनसाठी बघायचं क्षेत्रक्षण सर्कलच्या आतमध्ये शॉट फाईन लेग आहे, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू सेट होतोय. गलीमध्ये खेळाडू आणि शॉर्ट स्वीपर कव्हरमध्ये सुद्धा एक खेळाडू सेट झाला आहे आणि एक मिड ऑफ सुद्धा आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, छेडखाणी करण्याचा प्रयत्न, चेस केला होता चेंडूला, पाठलाग केला होता ऑप्शनच्या खूपच बाहेर आणि वाईट सिग्नल येतोय तो जय पवारचा. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकली, धावफलक अंकित झाले ते एकूण 12 धावा. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना गोलंदाज अंगद पाटील स्वतः कॅप्टन. रिव्हर्स अटेम्प्ट केला, गुड शॉट, काय टायमिंग, जबरदस्त फटका, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषेवर क्रॅकिंग शॉट, चौकार. वेगवान चेंडूला वेगवान उत्तर देत असताना रिव्हर्स एक अप्रतिम अटेम्प्ट, रिव्हर्स स्वीप तुम्हाला पाहायला मिळाला. गलीमधून चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल झाला. राऊंड विकेट पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडून 10 ते 12 बॉलचा रनअप घेऊन स्टार्ट होतोय. हा चेंडू थोडासा बसून खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॅटवर घेतलाय. पंचांकडून कुठल्याच प्रकार रिप्लाय नाही, पण इथे मात्र ताबडतोब रिव्ह्यू कॉल केलाय, तो म्हणजेच फलंदाज केतन म्हात्रेने ओव्हर द वेस्टसाठी. चेंडू एक्झॅक्टली कुठे एक्झिक्यूट केलाय, कुठे मात्र खेळलाय, ह्या मात्र गोष्टी चेक केल्या जातील GTC कंट्रोल रूममध्ये आणि त्यासाठी पंच आमच्यासोबत जोडले जात आहेत, ते म्हणजे निरंजन सावंत. फटक्याचं कनेक्शन एक्झॅक्टली कुठे आहे, एक्झॅक्टली पोझिशन काय होती, मागे एसटी एक्झॅक्टली कुठे आहे आणि त्याच्यानंतर डिस्टन्स किती लांब आहे चेंडूचं, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील आणि त्यानंतर मात्र पंचांचा निर्णय आमच्या मुख्य पंचांकडे येईल. एक्सपेरिमेंट मागच्या सामन्यात सुद्धा भारी पडलं होतं आणि त्या एक्सपेरिमेंटवर एक चौकार पाहायला मिळाला, नो बॉल पाहायला मिळाला होता तो अंगद पाटीलच्या गोलंदाजीवर दीपू माळीच्या बॅटमधून. इट्स नो बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल. चेंडू ओव्हर द वेस्ट आहे. इट इज अ राईट डिसिजन फ्रॉम निरंजन सावंत अँड टीम GTC. थँक्यू सो मच. क्लीन अँड ब्युटिफुल टेलिकास्ट फ्रॉम GTC लाईव्ह. भूपेश कराळे, त्यानंतर समाधान टेक्निकल टीममध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना
गुडलेनचा चेंडू अप्रतिम डिलेव्हरी, थोडासा खाली राहतोय. समोर खेळायचा प्रयत्न, ऑन द रेस खेळायचा होता पण टायमिंग होत नाही. चेंडू खूप वेगाने बॅटच्या खालून निघून जातोय. इव्हन असं म्हणायला लागेल की फटका खूप लवकर इथे मात्र अटेम्प्ट केला फलंदाज केतन म्हात्रेने आणि त्याचमुळे की काय चेंडू बॅटच्या खालून वेगाने निघून जातोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना धावसंख्या पाहता धावफरक अंकित झाली एकूण 17 धावा. ओव्हरपिच डिलिव्हरी क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र ट्रॅप रचला होता. मयूरच्या हातामध्ये झेल देण्यासाठी भाग पाडलाय आणि दुसरा धक्का लागलाय मैदानावर. तो फलंदाजी करत असताना जितू निलेश 11 डोंबिवली संघाला आणि बाद होते फलंदाज तो केतन म्हात्रे. थँक्यू. चला चला बॅट्समन आपल्याला वेळ जास्त खूप कमी आपल्याकडे. नेक्स्ट बॅट्समन पाठवायचा आहे. अजून एक सामना बॅलन्स आहे, लक्षात घ्या ही सूचना. तालुका ओपन असो किंवा ओपन क्रिकेट असो आपल्याला प्रत्येक सामना हा 5 षटकांचाच कव्हर करायचा आहे, याची मात्र आपण नोंद घ्या. उद्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल धनेश 11 विनर स्पोर्ट्स नालासोपारा इन ॲक्शनमध्ये. त्यांच्या समोर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान. पहिलाच एक जबरदस्त लढत, एक अशी लढत जे तुम्हाला निश्चित तो सामना बघावासा वाटेल. डोळ्यांचं पारणं फिरणारा सामना. सँडी एस पी वर्सेस विनर स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये खेळत असताना स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान वर्सेस धनेश 11 या नावाने हा स्पर्धा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर उमर 11 वर्सेस भूमिक 11 गांधारी म्हणजेच डिंग डॉंग विकी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्स पुणे कृष्णा सातपुतेचा संघ आणि त्याच्यासमोर उमर खानचा उमर 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल फाईट करताना एकमेकांसमोर उद्या दिवसामध्ये. त्यानंतर तिसरा सामना असेल जागृती स्पोर्ट्स डोंबिवली म्हणजेच राहुल पाटील ब्राह्मण करोली यांचा संघ आणि त्यांच्यासमोर संघ असेल त्रिमूर्ती स्पोर्ट्स सावध म्हणजेच दांडी 11. थोडासा स्लोअर वन चेंडू, चांगला इनसाइड आउट. कव्हर्समध्ये थोडासा अपिश फटका पाहायला मिळाला. तोलून मापून मारलेला फटका, थोडंसं वेट केलं, एक्झिक्यूट केलं. नंतर कव्हर्समधून डीप एक्स्ट्रा कव्हरला जो पण चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर सहज पूर्ण केल्या जात आहेत मैदानावर फलंदाज अमोल पाटीलच्या बॅटमधून. आणि धावसंख्या पुढे सरकली ती 19 धावा धावफलकावर. त्यानंतर चौथा सामना उद्या दिवसाला सांगेन पुढच्या चेंडूनंतर. शॉर्ट ऑफ गुडलेन बॅकफुटला गेला, कट केला अपर कट आणि खूप चांगलं एक्झिक्युशन. वॉटर टायमिंग, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारच्या बाहेर, चौकार. षटकाकडे धावसंख्या 23 धावा धावफलकावर. चांगला स्टार्ट मिळालाय मैदानावर. 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या 11.5ची गती राखत असताना चला फास्ट खेळायचं आहे. 9 मिनिटं 45 सेकंद आतापर्यंत 2 षटकांसाठी, त्यामुळे जरा स्पीडअप करा हा सामना. चौकार खूप चांगला पाहायला मिळाला तो अमोल पाटीलच्या बॅटमधून. लास्ट मोमेंटला बॅटचा बाउन्स आणि टप्पा आणि वेगचा अप्रतिम वापर. बॅटचा फेस ओव्हर लास्ट मोमेंटला केला. लेट कट किंवा अपर कट सुद्धा तुम्ही म्हणू शकता या फटक्याला. तेवढंच चांगलं समन्वय पाहायला मिळालं फटक्यामध्ये, चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं आणि चांगलं टायमिंग करत असताना चेंडूला गलीमधून एक्झिक्यूट केला, गलीच्या डोक्यावरून एक्झिक्यूट केला आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार पाहायला मिळाला. 2 षटकाकडे धावसंख्या 23. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समोरच्या एंडने सज्ज होतोय गांधारी एंडकडून प्रसन्न पाटील. चौथा सामना उद्याच्या दिवसात तुम्ही बघू शकाल. कीर्ती बिल्डर्स गावदेवी गावठण म्हणजेच रायगडमधील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. हो, ब्लॉक होलचा चेंडू ऑनसाईडला खूप चांगला फुटवर दाखवत असताना फटकार थोडासा रोल केला. मिड विकेटला डीप मिड विकेटला जो पण चेंडू कव्हर केला जाईल आकाशकडून तोपर्यंत एकच धाव मिळते चेंडूवर. फलंदाज योगेश पाटील आणि धावसंख्या पुढे सरकते ती 24 धावा धावफलकावर. कीर्ती बिल्डर्स गावदेवी गावठण म्हणजेच रायगडचा संघ, त्याच्या अपोनंट संघ तो म्हणजेच VK प्रतिष्ठान गौरीपाडा या नावाने हा संघ उद्या दिवसामध्ये खेळतोय. शुभम म्हात्रेने पुरस्कृत केलेला हा संघ इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. एकूण 8 ओपनचे संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतील.
24 ऑन द बोर्ड. प्रसन्न पाटील पुढचा चेंडू म्हणजेच स्ट्रायकिंग एंड फलंदाज अमोल पाटील फेस करत असताना व्हाईट बॉल सिग्नल येतोय पंचांचा आणि धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत चांगली सुरुवात आहे मैदानावर जितू निलेश 11 डोंबिवली संघाकडून. स्लोअर वन चेंडू पुन्हा ऑफस्टमच्या बाहेर. खराब गोलंदाजी. लेन्सचा वापर खूप चांगला होतोय पण पिचिंग झाल्यानंतर चेंडू भरपूर बाहेर वळत असताना दोन्ही चेंडू वाईट पाहायला मिळाले. यष्टीच्या मागे विश्वजित चेंडू कव्हर करत असताना दोन्ही चेंडू वाईट त्याने कव्हर केलेत आणि धावसंख्या धावफलकावर 2 मागच्या 2 वाईडने पुढे सरकली आहे. ती 26 धावा धावफलकावर. रिजी प्रतिष्ठान पनवेल. यॉर्कर लाईनचा चेंडू बॅक टू द बॉलर समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येत्या स्क्रीन समोर चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत या चेंडू कंप्लीट होते ती फक्त एकच धाव. अमोलला मिळते ती 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफल करते एकूण 27 धावा. ग्रामीण पूलचा जर विचार केला, ग्रामीण संघाचा विचार केला तर सोनारपाडा या एकच संघामध्ये हे 2 फलंदाज बिलॉंग करतात आणि तेच मात्र 2 फलंदाज एकमेकांसमोर एकमेकांच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना या जितू निलेश 11 डोंबिवली संघासाठी. ओर द विकेट. चेंडू पायाच्या मागून यष्ट वाकवल्यात. खराब शॉट सिलेक्शन. भरपूर सफल झाला आणि पायाच्या मागून परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण. ही क्रिकेटपटूंची खाण. न्यू बॅट्समन विक्रांत पाटील, चोळेगावचा खेळाडू. चोळेगावचा संघ तुम्हाला स्वर्गीय रामकृष्ण घरत क्रिकेट स्पर्धेत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठाण्याच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण पूलमधून एंट्री त्यांनी टाकली त्या स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग केला विक्रांत पाटील. चेंडू लाईन पुन्हा चुकीची आहे. खराब गोलंदाजी. भरपूर चेंडू या षटकात स्वैर पाहायला मिळतात, वाईड पाहायला मिळतात आणि वाईडच्या स्वरूपात धावसंख्या सातत्याने वाढ होते. ती मैदानावर जितू निलेश 11 डोंबिवली संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकली. ती धावफलकर अंकित झाले ते एकूण 28 धावा. 3 चेंडू आतापर्यंत या षटकात त्याने वाईट फेकलेत. जसा विक्रांतच्या समोर सुद्धा वाईट फेकलाय तो गोलंदाज प्रसन्न पाटीलने. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केलाय. चांगला फटका, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉईंट स्वीपर कव्हरला येतोय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत सहजगत्या या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केलेत त्या फलंदाज विक्रांत पाटीलने. 2 धावेने खातं उघडले. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. धावफल करते एकूण 30 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना भरपूर लांबवलेला आणि भरपूर वेळ सुद्धा घेतलाय या षटकामध्ये. ऑनसाइड प्लेसमेंट चांगला आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फ्लिक केले चेंडूला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवर आकाश तारेकर, पण तोपर्यंत वेगाने मात्र बीट करत असताना 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात, कॉन्फिडेंटली पूर्ण केल्यात ते फलंदाज विक्रांत पाटीलने. तालुका ओपन म्हटल्यानंतर सर्व हे खेळाडू ग्रामीण विभागाला बिलॉंग्स करणारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात इन ॲक्शन. पण ग्रामीण विभागातले जरी खेळाडू असले तरी मात्र स्टारकास्ट आहे, स्टार खेळाडू आहेत. फुल टॉस आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्लाइस केलाय. 2 खेळाडूच्या गॅममधून चेंडू मध्ये जातोय. खेळाडूच्या मागे खूप मोठा चेस करावा लागतोय. चेंडू थांबतोय का बघायचंय. चेंडू लास्ट मोमेंटला थोडासा थांबला होता पण नियतीला मंजूर नाहीये चेंडू आतमध्ये राहणं आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. चौकार.
ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को ऐसे और भी ड्रिंक ब्रेक घ्यायचा आहे, लवकर या. अदरवाईज शेवटच्या सामन्यामध्ये ड्रिंक ब्रेकची ते मात्र कमतरता करावी लागेल, कपात करावी लागेल, तरच तो व्यवस्थित सामना होऊ शकतो. हे सुद्धा आम्हाला आयोजक सूचित करत असताना तर आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना 15 मिनिटांनी 15 सेकंद आतापर्यंत तुम्ही घेतली आहेत 3 षटकांसाठी, त्यामुळे फास्ट खेळायचं आहे. मगाची सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येक मिनिटामागे म्हणजे 26 मिनिटं म्हणजेच 25 मिनिटाच्या वरती जर वेळ जातो प्रत्येक मिनिटामागे एक रनची पॅनल्टी आता इम्प्लिमेंट केली जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि फास्ट खेळा, कारण अजून एक सामना बॅलन्स आहे आजच्या दिवसामध्ये. आयोजकांना प्लीज कॉपरेट करा, फास्ट खेळा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संगनायक येतोय, नाही तर संकेत येतोय गोलंदाजी मार्कवर आणि त्याला सामोर जाईल स्ट्रायकिंगला फलंदाज उजव्या हाताचा अमोल पाटील. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू थोडासा पाठलाग केला, ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू. वाईटचं सिग्नल येत असताना जय पवार यांच्याकडून. स्कोर मूव्ज ऑन 37, लॉस ऑफ टोटल 3 विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, जबरदस्त क्रॅकिंग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारच्या बाहेर, स्क्वेअर ऑफ द विकेट, चौकार. स्कोर ऑफ द विकेट आमच्या प्रेक्षकांमध्ये जाऊन विसावतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, पुन्हा एकदा चांगला फटका त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू तिथे कव्हर करतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत असताना धावसंख्या 2 पुढे सरकली. अंकित झाले ते एकूण धावफलकावर 43 धावा, 43 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आतापर्यंत चांगला रन रेट मेंटेन केला पाहिजे षटकामागे आणि चांगली धावगती राखताना चांगली बॅटिंग सुद्धा करत आहेत फलंदाज. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला पुढे करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू कव्हर करत आहेत. डायरेक्ट हिट सुद्धा केलं जात आहे, पण एसटी पासून चेंडू थोडासा लांब. ऑफ साईडला जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो, कारण हवेचा वेग त्याच दिशेने आहे, हवेचा झोत त्याच दिशेने आहे, त्यामुळे इथे ऑन साईडला फटके मारणं थोडंसं टाळतायत. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक विक्रांत पाटील. थोडंसं वावटळ मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर जी माती, ती माती खूप वेगाने मात्र ती उडत असताना. पुढचा चेंडू राऊंड विकेट, संकेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पाडलं क्षेत्राच्या गाईड, डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होतोय, पण क्विक सिंगल कंप्लीट केली ती फलंदाज विक्रांतने. या षटकात जास्त मोठे फटके पाहायला मिळाले नाही, मैदानावर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 1 चौका निश्चित झाला आहे षटकामध्ये आणि धावसंख्या जर आपण बघितली तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाखेर 11 पूर्ण, 4 षटक, 4थं षटक मार्गस्थ आहे, पूर्ण नाही झालंय, ते 4 षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे षटकातले. पंचांनी आपली जागा बदलली. इनसाइड आउट चेंडू विथ क्रॅकिंग शॉट, वॉट अ टायमिंग अँड वॉट एक्झिक्युशन. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, बेधडक दे धडक, षटकार. सुपर शॉट अँड 50 अप. धावसंख्या 50च्या पलीकडे, 51 धाव धावफलकावर. हो, थोडासा ऑर्थोडॉक्स फटका, जबरदस्ती मारलेला फटका,
त्याच्या रेंजमध्ये तो चेंडू नव्हता, थोडासा बॅकफुटला गेला होता, पुन्हा एकदा कव्हर्समध्ये इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, टायमिंग होत नाही, हलकासा चेंडू आउटस्विंग झाला आणि त्याच्यावर मात्र ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट गेली. धावसंख्येला दिला आकार धावफलकावर तो 52 या धावसंख्येवर, त्यामुळे 13ची सरासरी पाहायला मिळते प्रति षटकामागे खेळत असताना. जितू निलेश रेवण डोंबिवली मैदानावर फलंदाजी करण्याची वेळ आली त्यांच्यावर, कारण नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो अंगद पाटीलने. जास्त वेळ घेऊ नका, सामना त्वरित सुरू करा. 19 मिनिटं आणि 40 सेकंद आतापर्यंत झाली आहेत या इनिंगसाठी. खासदार चषक आज तालुका ओपनचा पूल. स्वर्गीय अशोक केणे स्पोर्ट्स, धनेश 11, मेगा स्पोर्ट्स वाघबीळ, स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान, पायनर स्पोर्ट्स अल्ताबाली, जितू निलेश रेवण डोंबिवली, रिची प्रतिष्ठान पनवेल आणि RD11 भिवंडी यांच्यामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळाली. मागच्या सामन्यात खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आतमध्ये 8 चेंडू आणि आतापर्यंत 21 धावेंवर खेळतो तो अमोल पाटील. 8 चेंडू 21 धावा, चांगलं कॉन्ट्रीब्युशन. पहिल्या 2 लढतीमध्ये आपण बघितलं तर विजयशी संपादन केली ती स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान या संघाने. अनंत वाघच्या कॅप्टनशिपमध्ये निर्णायक षटक सुरू होत आहे. पुन्हा एकदा मयूर वाघमारे. फुल टॉस आहे, जागेवर एक्झिक्यूट केलाय, चेंडू उंच गेला बराच वेळ हवेमध्ये आणि वाईडिश लॉंगला क्षेत्ररक्षक जज करतायत. 2 खेळाडूंच्या मध्ये कोऑर्डिनेशन अजिबात होत नाहीये. धावची जी सुद्धा संधी होती आणि ती सुद्धा गमावली आहे. अमोल पाटीलने आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केल्याच्या तरी मात्र शंका नाही. काय झुंज दिली आहे, एक पात्री अभिनय का असतो मात्र दाखवला आपल्या बॅटमधून आणि शर्तीचे प्रयत्न सुरू आहे त्याच्याकडून. आपल्या संघासाठी धावेंचा वेग वाढवण्याचा तो प्रयत्न करतोय. किस्मत बहादुर काही साथ देते ते चित्र पाहायला मिळालं मागच्या चेंडूवर. ऑनसाईडला प्लेसमेंट चांगलं आहे. वाईडिश लॉंगला क्षेत्ररक्षक मिड विकेट लावून चेंडू कव्हर करतायत स्वतः कॅप्टन तिथे. 2 धावाचा प्रयत्न असेल, 2 धावा पूर्ण होणार का बघायचं आहे. फेक चांगली झाली होती पण यष्टीच्या मागे विशाल जितेकरकडून चूक. सातत्याने स्ट्राईक एंडला येतोय कारण त्याच्या बॅटमनना फटक्यांची अक्षरशः बरसात झाली आहे, धावांची लयलूट झाली आहे. ते रिची प्रतिष्ठान पनवेल या संघाच्या समोर. अब तक 56 धावसंख्या. शॉट अप गुडलेत होता. वॉट अ शॉट, वॉट अ टायमिंग. चेंडू बरोबर त्या फ्लेक्सच्या खाली, पॅरलल स्ट्रोक, षटकार. What a commitment towards the team from Amol Patil. And what a batting. Oh, the wicket. खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवले, क्षेत्ररक्षक काय तिथे डीप मध्ये जज करतोय आणि लॉंग ऑनला मागच्या षटकाराचं उत्तर देत असताना फलंदाज बाद होतोय तो झेलचीच्या स्वरूपात.
कडून नवीन फलंदाज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आणि या संघाचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू येतो मैदानाच्या आतमध्ये साई शेलार. मागच्या काही स्पर्धांमध्ये या सीझनमध्ये जेव्हा जेव्हा जितू निलेश 11 डोंबिवली संघाने जिथे मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एंट्री टाकली आहे आणि त्या संघाला मात्र विजयापथापर्यंत घेऊन जाण्याचं काम जर सगळ्यात महत्त्वाचं कोणी केलं असेल संघांमध्ये प्रत्येक खेळाडू मात्र 100% एफर्ट दिलेत. पण साईची बात काही न्यारीच आहे. साईने प्रत्येक वेळी मात्र स्वतःची एक बाजू उचलली आहे, स्वतःची एक वेगळी ओळख दाखवली आहे आणि प्रत्येक वेळीमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये एक छाप सोडत असताना इथे साईची फलंदाजी बहरली आहे. बघायचं आहे तीच आता मात्र गत किंवा तीच फलंदाजी आता मात्र करावी लागेल आपल्या संघासाठी ती साई शेलारला. टायमिंग झालं नाही आहे. फटक्यावर ऑनसाईडला चेंडूला प्लेस केलं, एकदा तिथे पूर्ण झाली आहे. बघायचं साई शेलार स्ट्राईक एंडला येणार का, त्याला स्ट्राईक एंडला यावं लागेल. विक्रांतला विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आणि फलंदाज बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये विक्रांत पाटील. ओव्हर द विकेट. ब्लॉक होलचा चेंडू होता. बघायचं आहे इथे यष्टीरक्षक बीट झालाय. पंचांचा लेग बाईचा सिग्नल आणि चेंडू सीमारच्या बाहेर. इथे मात्र लेग बाईच का होईना पण चौकार मिळतोय. चेंडू सीमारच्या बाहेर 4 धावा. लगेच सजवून घ्यायचं आहे म्हणजेच जितू निलेश डोंबिवली संघाने. तर धावसंख्या अंकित झाली धावफरक 5 षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजेच 67 धावा आणि 68 धावसंख्येचं लक्ष्य मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 68 रन्स टू विन हे टार्गेट असेल मैदानावर ते फलंदाजी करत असताना. रिची प्रतिष्ठान पनवेल या संघासमोर खूप चांगली कामगिरी सुरू आहे प्रत्येकाची. त्यामध्ये GTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहतात या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. कॅमेरामॅन आमची खूप चांगली कामगिरी करतायत. आतापर्यंत जेव्हा रिव्ह्यू मागितला गेला एक परफेक्ट डिसिजन त्यांच्या माध्यमातून क्लिअरिटी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर शार्पनेससुद्धा पाहायला मिळाले. त्याबद्दल त्यांचे आभार सर्व आमच्या GTC लाईव्हच्या सर्व मेंबर्सचे टीमचे आणि त्याचबरोबर टेक्निकल टीमचे सुद्धा. पंचांच्या भूमिकेत आज निरंजन सावंत, जय पवार आणि सुभाष पाटील काम पाहत असताना अप्रतिम कामगिरी राहिली आहे. एकही कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळाली नाही. याचं कारण पूर्णपणे याचं श्रेय जाते आमच्या सर्व पंचांना. त्याचबरोबर आज आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतो म्हणजेच DJ केतनच्या माध्यमातून अप्रतिम साऊंड सिस्टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि अप्रतिम संगीतसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतं. थोडंसं थांबतो, थोडीशी विश्रांती घेतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सूत्र्या सत्रामध्ये जेव्हा धावसंख्येचा पाठलाग इथे कशाप्रकारे केला जाईल तो म्हणजेच रिची प्रतिष्ठान पनवेल संघाकडून आणि कशाप्रकारे या 68 धावा इथे चेस केल्या जातील याचं धावतं विवरण तुमच्यासमोर घेऊन येतील. ऐकू या कॉमेंट्री बॉक्समधून पुढचा आवाज. एक रायगडची दगदगती बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील यांना धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद सर. यावेळी आपण सामन्याकडे आपण पाहतोय खासदार चषक 2021 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती असणार आहे माझी की कळकळीची विनंती असणार मित्रांनो. टाईम लिमिटेशन तुम्हाला असणार आहे, रेस्ट्रिक्शन असणार आहे. त्या रेस्ट्रिक्शनमध्येच आपण सामना संपवायचा आहे. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. सायंकाळचं वातावरण ठीक 5:10 होतात. Beautiful atmosphere for the cricket. Birds are flying in the air. Cold wine is blowing now. Rushing and cheering crowd. Sun is beating down. There is a highway alongside the ground. Beautiful atmosphere for the cricket. A very good evening to all of you present here. You are watching MP Trophy 2021 season first, and it is a third day of the tournament.
सर्व गडे रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. 68 धावांचं लक्ष मागच्या सामन्यामध्ये 71 धावांचं लक्ष होतं आणि आता मात्र 68 धावांचं लक्ष. मागचा सामना झाला तेव्हा 3:10 झाली होती, आता मात्र 5:10 होतात. बघायचं वेळ बदलली, काळ बदलला, संघ बदलला, सामना बदलला, टार्गेट बदललं, मात्र सामना मागचा सामना जसा झाला तसा सामना पाहायला मिळणार का? ज्यावेळी आपण सामन्याकडे 5 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. या स्पर्धेचे प्रणेते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, तरुण तडफदार कार्यकर्ते, या विभागातील नवीन भविष्य, या विभागातील राजकारणाच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रवीण शेठ कारभार यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्याच जोडीला त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते दिवस रात्र अहोरात्र मेहनत करून स्पर्धेला यशस्वी बनवतात. त्यांचे मनापासून आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय सामन्याकडे. सलामीची जोडी पाचारण केली जाते मैदानावरती. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होते उस्मान पटेल, मागच्या सामन्याचा हिरो, आणि त्याला साथ देईल तो मात्र विश्वजित ठाकूर उर्फा अभय. अशी सलामीची जोडी पुन्हा एकदा पाचारण केली जाते. विश्वजित मात्रे, माफ करा, कारण मोठ्याचं नाव माझ्या डोळ्यासमोर नेहमी असतं. या अभ्याला बघू शकाल आपण. गोलंदाज सज्ज होतोय कपिल पाटील, मॅन फ्रॉम वाडेगर, फिरकीचा जादूगर. पहिला चेंडू, वेलकम टू ग्राउंड. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट. पहिले संघाने जेव्हा सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती चौकारानं मध्ये त्याला चोख प्रत्युत्तर 2 पावलं पुढे जाताना रायगडचा टायगर उस्मान पटेल मात्र षटकारानं खात्याची सुरुवात करतोय. मागच्या सामन्यामध्ये 18 चेंडू 54 धावा टोकल्या होत्या आणि वादळ मैदानावरती ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्वीपच्या माध्यमातून व्हॉट अ बॅलन्स आणि चेंडू मात्र सीमा पलीकडं अजून एक दणदणीत षटकार. फटका जर आपण पाहिले तर लॉंग लेग आणि फाईन लेगच्या रिझन मधनं त्याचा फेवरेट झोन आहे उस्मानचा. सुभाष साहेब यांच्याकडनं जर आता षटकार मारला तर रोख रक्कम तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बघायचं उस्मान इज द फायर नाव. सायंकाळचं वातावरण, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट, रशिंग अँड cheering crowd, playing of flag, playing of color. What a wonderful atmosphere for the cricket and what a fantastic start from the Usman. He's on the fire, the terrific player of the 10th cricket world. Oh, what a shot! Classical timing. Chenu seema palikada, tremendous power with classical timing. That's a 6. भरपूर गोलंदाजी वाट लावणारा फलंदाज मात्र उस्मान. 2 षटकार त्यानं फाईन लेग रिझनला दाखवले, 1 षटकार लॉंग ऑनला दाखवतोय. ही इज अ प्लेइंग इन द ऑल डायरेक्शन. हाऊ टू स्टॉप इन स्कोरिंग हायरिंग द बिग क्वेश्चन इन फ्रंट ऑफ द कपिल. कपिलला प्रेशराईज केलंय, प्रचंड तणाव निर्माण केलाय कपिलवरती आणि P1 मध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तर दाखवत असताना P1 आणि पॉवर प्लेमध्ये कशी फलंदाजी करावी 1996ला आपल्याला कालू वितरणा जयसूर्यानं दाखवलं. मात्र P1चा कसा वापर करायचा, सुयोग्य वापर. 3 चेंडूमध्ये 3 षटकार दाखवतोय. टायगर इज ऑन द फायर नाव. सायंकाळचं वातावरण, सायंकाळच्या वातावरणामध्ये आपल्या बॅटमध्ये गरमाट दाखवत असताना फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द उस्मान. गोलंदाज कपिल थोडासा मात्र दबावाखाली आलाय. कपिलचा चेंडू ऑन साईडला घेण्याच्या नादामध्ये उस्मान मात्र बीट होतोय. आता मात्र गोलंदाजीमध्ये व्हॅरिएशन करण्यात आलं, कारण ज्यावेळी 3 षटकार मारले, शॉर्ट टीम मीटिंग कॉल केली आणि कपिलला सांगितलेलं कशी गोलंदाजी करायची आहे. गुड कमबॅक मी म्हणेन, का 3 षटकांत चांगलं कमबॅक करून दाखवलंय. उस्मानला मात्र बीट केलंय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, जिथे लक्ष जाईल तिथे मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षक. हा विजय आहे खासदार चषकाचा, हा विजय आहे आयोजकांचा, हा विजय आहे क्रिकेटचा, हा विजय आहे भिवंडीचा, हा विजय आहे कपिल पाटील साहेबांचा. ओव्हर द विकेट. लावली डिलिव्हरी, खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय, मात्र बॅकफूट लावून फलंदाज ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये उस्मान मात्र बीट होतोय. काही सुंदर कमबॅक केलं मैदानावरती. 3 चेंडूवरती फलंदाजाचं वर्चस्व, 2 चेंडूवरती गोलंदाजाचं वर्चस्व. याला म्हणतात 4 दिवस सासूचे, 4 दिवस सोन्याचे. क्रिकेटमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. वेगानं कमबॅक केलं मैदानावरती. व्हॉट अ फंटास्टिक कमबॅक. ओंटा फटका, उस्मानला थांबवू शकत नाहीये तुम्ही आणि तो उस्मान मात्र पुन्हा एकदा झेप घेतोय. अजून एक षटकार, 4था षटकार उस्मानच्या बॅटमधनं. वाघ आहे हा, गवत खात नाहीये, हा सिंगल डबल फार कमी काढतोय, षटकार चौकार मारतोय आणि 4 षटकार मारून 2 चेंडू डॉट केलाय. 24 धावा दापाल करते. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट, व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द उस्मान.
ज्यावेळी जितू निलेश 11 डोंबिवली या संघानं प्रथम फलंदाजी केली तेव्हा पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुटून मैदानावरती फार वेगानं सरशी घेत असताना 14 धावांना लीड करत असताना आपण पाहतोय तो मात्र रिची प्रतिष्ठान पनवेल हा संघ उपस्थित केलाय. तो मात्र रिची म्हात्रेच्या नावानं त्यांच्या आठवणीला उजाळ देण्याचं कार्य त्यांचे बंधुराज आपण पाहतोय प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून हा संघ उपस्थित करण्यात आलाय. End of the first over 24 without loss. What a fantastic and terrific start from the उस्मान पटेल. स्ट्रायकरला फलंदाज मात्र आता येतो तो अभ्या. अभ्या मागच्या सामन्यामध्ये काहीच करू शकला नव्हते संघासाठी. बघायचं पुन्हा एकदा त्याला संधी दिली संघाने अंगदच्या माध्यमातून आणि बघायचं या सामन्यामध्ये काय करणार. स्ट्रायकरला फलंदाज अभ्या. उस्मान पटेल मात्र नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. 6 चेंडूचा सामना करत 2 चेंडू त्यानं बीट केले. 4 षटकार त्याने दाखवलेत. 2 षटकार फायनल ग्रेजमध्ये दाखवलेत आणि 2 षटकार लॉंगॉनच्या डोक्यावर दाखवलेत. आता बघायचं अभ्या त्याला फेस करत असताना फिल्डिंगमध्ये काही चेंजेस नंतर सामना तुम्हाला स्पीडअप करायचा आहे मित्रांनो. कारण आयोजकांच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा. थँक्स अलॉट. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज सज्ज झालाय केतन म्हात्रे. मॅन फ्रॉम वाकलान. राऊंड विकेट. ओ व्हाट अ शॉट. व्हाट अ स्टार्ट. रिवाजच्या माध्यमातून what a confidence behind the stroke. That's a flighted 6. क्रिकेटचा दर्जा किती वाढलाय, क्रिकेटचा स्टँडर्ड किती वाढलाय, क्रिकेटचा लेवल किती वाढलाय, क्रिकेटचा क्लास किती वाढलाय. वेगवान गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती षटकार मारणं तेही रिव्हर्सच्या माध्यमातून आणि व्हेरी फर्स्ट डिलिव्हरीला व्हॉट अ कॉन्फिडन्स. व्हॉट अ क्रिकेट. काय लेवल वाढलाय क्रिकेटचा. दॅट्स अ 6. स्कूप शॉटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मात्र केतन म्हात्रे. त्याला तुम्ही जास्त फटके मारू शकत नाहीये कारण त्याच्याकडे तेवढाच चांगला अनुभव आहे. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये मागच्या 4 वर्षामध्ये वाकलन संघाला सोनेरी दिवस दाखवलेत आणि ओपन क्रिकेट खेळणारा खेळू याच खेळून गोव्याच्या संगम प्रीमियर लीगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती डोंबिवली संघाच्या माध्यमातून. तोच केतन तुम्हाला पाहायला मिळतोय. गुड कमबॅक. पुन्हा एकदा रिवर्सच्या माध्यमातून उस्मानने सांगितलं की मला स्ट्राईक हवी आहे आणि दाखवलं अखोमे इशारा किया आणि उस्मानला मात्र स्ट्राईकला आमंत्रित करण्यात आलं. आता केतन टू मात्र उस्मान. बिग फाईट. दोन्ही महान खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि दोन्ही महान खेळाडूंच्या मध्ये तुम्हाला एक बिग फाईट पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा सामना करत अभ्यानं मात्र 7 धावांचं योगदान दिलं आणि 6 चेंडूचा सामना करत 24 धावा टोकून एकूण धावसंख्या आपण पाहतो धाफलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना वाराच्या वेगाने धावसंख्या. प्रसाद सर आम्हाला जॉईन झालेत. 31 धावा धाफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी. बघायचं पहिल्या षटकार मारल्यानंतर स्वतःला सावरलंय. वेगवान गोलंदाजी करायचं व्यारेशन दाखवत असताना केतन आणि स्ट्रायकरला उस्मान. शफल झाला उस्मान. ब्युटिफुल डिलिव्हरी. समरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पानंतर पूर्णपणे खाली ठेवलाय. उस्मानला मात्र बीट केलाय. उस्मान फायनल ग्रेजमध्ये वारंवार खेळण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न मात्र हाणून पडलाय. किती सुंदर कमबॅक केलंय प्रसाद सर या केतन. कारण केतनला पहिल्या चेंडूवरती अभ्यानं षटकार मारला त्यानंतर काय सुंदर कमबॅक केलं. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द केतन. खूप चांगला कमबॅक केलाय. स्टाकेला उस्मान वन्स अगेन. हो बॅट अँड पॅडनं चेंडू डेंजरस डिलिव्हरी आले मात्र डिफेन्स शॉट केलाय. एकदा पुणे गेले 2 धाब्याचा माणूस असणार आहे मात्र तयार नाही. यशस्वी फार वेगानं अमोल चेंडू मध्ये खाली येतोय आणि अमोल मात्र चेंडूला बॅकअप देईपर्यंत एकच धाव. खूप सुंदर कमबॅक. मी केतनचं कौतुक करायला विसरणार नाहीये कारण ज्या पद्धतीने कमबॅक केलं मागच्या काही चेंडूवरती. सुपर कमबॅक. धावा कधी धावा आल्या त्या 32 धावा दुसरे षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या होत्या आणि धावसंख्येला आळा घालणं काळाची गरज होती आणि तीच ओळखून संघनायकानं मात्र चेंडू दिला तो केतनच्या हातामध्ये आणि केतननं मात्र सुंदर कमबॅक करून आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दाखवत असताना अप्रतिम गोलंदाजी. राऊंड विकेट. गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न. ब्युटिफुल डिलिव्हरी. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. एंड ऑफ द कपल ओव्हर. 32 लॉस ऑफ द विदाउट लॉस. 16ची सरासरी तुम्हाला कायम पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 24ची सरासरी पाहिली आणि ती सरासरी मात्र खाली आणण्यामध्ये यश लाभलंय. मी कौतुक करेन केतनचं. घर पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये एक षटकार वगळता आपण 8च धावा दिल्यात. एका षटकाराचा अपवाद वगळता. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स अँड क्लासिकल अँड टेरिफिक अँड मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द फॅबलस परफॉर्मन्स फ्रॉम द केतन म्हात्रे. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज असणार आहे. म्हणजे सरासरी तुम्हाला पाहायला मिळेल ती 12 चेंडू 12.0 च्या सरासरी सामना आपल्याला स्पीडअप करायचा आहे. प्रशासन प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 6000 पेक्षा जास्त प्रेक्षक आम्हाला GTCच्या माध्यमातून पाहतात. स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. आपण पाहतात खासदार चषक 2021 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जिथे लक्ष जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक भरघोस आणि उद्दंड प्रतिसाद दिलाय या प्रेक्षकांनी या स्पर्धेला. स्वागत आहे तुमचं आणि शेवटपर्यंत प्रेम कायम राहील या स्पर्धेमध्ये अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय आणि बोलतोय सामन्याकडं.
सूरज म्हात्रे सूरज म्हात्रे मॅन फ्रॉम घेसर. बघायचं डोंबिवली संघाच्या माध्यमातून त्याला खूप मोठं क्रिकेट खेळण्याची संधी लाभते. आणि चला वेळ नको प्लीज, वेळ नको आहे. तुम्हाला सातत्याने आम्ही सूचना करतो आयोजकांच्या वतीनं. पंच आपण लक्ष घाला, कारण आयोजकांची इच्छा होती की 6 षटकांचे सामने खेळवायचे. मात्र थोडासा उशीर झाला. आम्ही 5 षटकांपर्यंत आलोत आणि ते 5 षटकं आम्हाला कमिटमेंट पूर्ण करायची आहे या स्पर्धेमध्ये. बघायचं गोलंदाज सज्जस टाकायला फलंदाज उस्मान पटेल. उस्मानचा फेवरेट झोन आहे. यस व्हॉट अ शॉट, क्लासिकल टायमिंग. चेंडू भिरकावून दिलाय. याने मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ ब्युटिफुल सिक्स. मारल्यात उस्माननं मैदानावरती. आतापर्यंत 5वा षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय ना हायवेनं गोलंदाजी होते तेव्हा मात्र उस्मान चांगले फटके मारतोय आणि चित्र आपण सातत्याने पाहिलंय. जेव्हा कॉमेंट्रेटनं गोलंदाजी होते तेव्हा उस्मान मात्र फटके जास्त मारत नाहीये. बघायचंय चेंडूची मागणी केली जाते. चेंडू आपण प्रोव्हाइड करायचा आहे. बघायचं चेंडू अटकलाय की काय झालं एक्झॅक्टली तिथे. 12वे खेळू आपण शांतता बाळगा. योग्य निर्णय आम्ही देऊ, कारण ट्रान्सपरन्सी या स्पर्धेचा नियम आहे मी म्हणेन. येस आम्ही चेक करतोय. पंचाने आम्हाला सांगितलंय, रेफर केलं तिसऱ्या पंचांना. इथे GTCला रेफर केलंय आणि एडिटिंग रूममध्ये आम्ही त्यांची मदत घेणार आहोत. आणि षटकार की चौकारासाठी शहानिशा केली जाईल. फ्लाईट शॉट होता त्यामुळे आम्हालाही एक्झॅक्टली कळलं नाही आहे आणि पंच आम्हाला सांगतील. आपण पाहता खासदार चषक 2021 स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडीच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक दमदार खासदार म्हणून ज्यांची ओळख आहे या परिसरातील, तेच कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक सर्वांचे लाडके तडून तडफदार व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीण शेठ कारभारी आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला मात्र झलाळी देत असताना. पंच आपला निर्णय काय ऑनफिल्डचा निर्णय तुमचा सॉफ्ट सिग्नल. येस प्रेक्षकांना विनंती मित्रांनो, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, पंचांना सहकार्य करा तुम्ही, कारण पंच जो निर्णय सांगतील तो आम्ही ग्राह्य धरणार आहोत. प्रचंड गर्दी आहे प्रेक्षकांची. दर्दी प्रेक्षक आहेत, सकाळपासून ठाण मांडून बसलेत आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जाणार नाहीये, स्पर्धा संपली जाणार तोपर्यंत प्रेक्षक जाणार नाहीयेत असं प्रेक्षक निश्चित शपथ घेऊन आलेत. आणि चांगल्या क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक, स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. पंचांचा निर्णय 1 बॉल सीमापार चौकार. थँक्यू सो मच. यावेळी आपण सामन्याकडे धावफलकाला आकार येतोय. उस्मान मात्र आतून 36 धावसंख्या आपण पाहतोय. थँक्यू प्रसाद सर. चिकनासाठी 68 धावांची गरज. 30 षटक मार्गस्थ असताना चेंडू मात्र जास्त बाहेर निघतोय. पंचाचा इशारा, इट इज अ वाईट. गुड कळ फ्रॉम अंपायर. चेंडू याला मात्र स्विंग करण्याच्या माध्यमात जास्त बाहेर निघतोय. आउट स्विंगर ज्याला म्हटलं जातं. आणि चेंडू मात्र वाईटचा इशारा पंचाकडनं. 37 धावा धापलकावरती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न गोलंदाजाचा आणि तोच प्रयत्न, तोच फलंदाज, तेच पंच, ती स्पर्धा. आणि पंचाने सांगितलं इट इज अ वाईट. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र स्क्वेअर पाहायला मिळतात. धावसंख्येवरती आकार. प्रसाद सर आम्हाला माहिती देत असताना 38 विदाउट लॉस. खूप गोलंदाजामध्ये थोडंसं मात्र दहशत निर्माण केली उस्माननं. ऑन साइडला फायनल ग्रेजरमध्ये पुन्हा एकदा यशस्वी होतोय. चेंडू निघून जातोय. 2 बाउन्स ओव्हर द रोप. दॅट्स अ 4 रन्स. या धावसंख्येवरती खेळतोय उस्मान पटेल. पुन्हा एकदा 50 धावा ठोकेल का, हा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. ओ व्हॉट अ शॉट. ऑन साइडला मात्र क्लासिकल टायमिंग दाखवत असताना शॉट बनवलं त्यानं. गुड फिल्डिंग. कपिल चेंडू खाली येतोय मात्र 2 धावा. थ्रो मात्र वाईडीच जातो त्याचा. ज्या वेगाने चेंडूवरती आला होता त्या वेगाने मात्र थ्रोची फेकी करू शकला नाहीये. फेकी करू शकला नाही चेंडूची आणि 2 धावा धापलकावरती. धावसंख्येला वेगानं आकार. उस्मान येतोय तो 35 या धावसंख्येवरती. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सांघिक धावसंख्या पोहोचते ती 44 या धावसंख्येवरती. 68 धावांची गरज असताना सामना आपण पाहतो. 30 षटक मार्गस्थ असताना
ऑन साइडला बिरकावून दिलाय. व्हॉट अ फंटास्टिक शॉट. आउट ऑफ पार. दॅट्स अ 6. तर प्रवीणदादा कारभारी यांच्याकडनं 2,000 रुपयाचं प्राइज आहे ते म्हणजेच प्रत्येकी अर्धशतकासाठी. सर हायवेवरती सिक्सर मारले जातात, कदाचित हायवेवरती नेमप्लेट लावावी लागेल की गाडी हळू चालवा. मैदानावरती उस्मान बॅटिंग करतोय. थँक्यू उस्मान. थँक्यू ओमी. कारण आपण पाहतोय पुढे शाळा आहे, गाडी हळू चालवा आणि निश्चित उस्मानचा खेळ चालू आहे. थँक्यू ओमकी. यावेळी आपण सामन्याकडे जिंकण्यासाठी आता फार कमी धावांची गरज असणार आहे. उस्मानला थांबवणं कठीण आहे मी म्हणेन, कारण उस्मान सेट झाल्या मैदानावरती. चेंडू त्याला फुटबॉल दिसतोय मैदानावरती. 41 धावसंख्या गेले त्याला. क्लासिकल टायमिंग इनसाइड आउट दाखवत असताना आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय प्रशांत म्हात्रेच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम नांदिवली. आणि धावसंख्या मात्र 43 वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळते ती उस्मानची. आणि उस्मान 7 धावा अजूनही वंचित आहे तो 50 पासनं. आणि एंड ऑफ द थर्ड ओव्हर एकूण धावा आपण पाहणार आहोत. तिसरे षटक संपण्यासाठी एका चेंडूची अजूनही गरज आहे. उस्मान 5 षटकारांच्या माध्यमातून खेळतो 43 या धावसंख्येवरती. अजून एक चेंडू बाकी आहे, शिल्लक आहे. आणि धावसंख्येवरती धापारकावरती वेगान धावा आपण पाहतोय. ओ गुड डिलिव्हरी. उस्मानला शांत ठेवलाय. गुड फिनिश. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकाची सांगता होते. पाण्याची मागणी पुरवली जाईल मैदानावरती. प्रसाद सर आम्हाला माहिती देतील. एकूण धावा धापलकावरती 52 धावा. 68 धावांची गरज असताना 52 धावा आपण पाहतोय 3 षटकांमध्ये. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि फक्त 16 धावांची गरज. उस्मान खेळतोय 43 या धावसंख्येवरती. 20 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्यात, कारण मागच्या षटकामध्ये सुद्धा फार जास्त धावा गेल्या होत्या. मागच्या षटकामध्ये माफ करा 8 धावा गेल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा गेल्या होत्या, 24 धावा गेल्या होत्या. कपिलनं ते षटक फेकलं होतं. दुसरे षटक फेकलं केतननं. इकॉनॉमी गोलंदाजी दाखवत असताना 8 धावा त्यांनी दिलाय. मग ते एकही गडी बाद करण्यामध्ये यश त्याला लाभलं नाहीये. आणि हे षटक सूरजचं मात्र थोडंसं आणखी महागडं राहिलंय. 20 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. एकूण धावा 52 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. बघायचं आहे सामना कोण जिंकणार. प्रचंड मेहनत या आयोजकांची आपण पाहतोय. प्रमुख आयोजक आमचे या स्पर्धेचे शिल्पकार तरुण तडफदार सन्माननीय प्रवीण राम कारभारी आणि त्यांचे बंधू, त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला झलाली देत असताना आणि प्रमुख सल्लागार प्रेमनाथजी म्हात्रे, शहर अध्यक्ष भाजप कल्याण यांच्या माध्यमातून यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रसाद पाताक्षणी प्रेमात पडावे असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. असं वाटत नाही की पहिलं वर्ष आहे, असं वाटतं की खूप मोठा अनुभव आहे आयोजकांच्या पाठीमागे. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहतोय आयोजन सुसज्जन असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. क्रिकेटचा दर्जा कसा असावा, आधुनिक क्रिकेटला काय हवं आहे हे दाखवत असताना VIP डाईस जर आम्ही पाहिलंय तर असं वाटतं की मिनी थिएटर आम्हाला पाहायला मिळतोय. एवढं VIP डाईस मोठा आपण पाहतोय. संपूर्ण बसण्याची व्यवस्था ही खूप चांगली घेण्यात आली. ही स्पर्धा GTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केल्या जाते. प्रेक्षकांसाठी बसण्याची सुद्धा सुविधा आपण पाहतोय. DJ आपण केतनच्या माध्यमातून त्यांचा आवाज ऐकतोय. अप्रतिम सर्व सुविधा आपण अप्रतिम पाहतोय या स्पर्धेमध्ये. प्रोफेशनल पंच, प्रोफेशनल कॉमेंटेटर, प्रोफेशनल स्कोरर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. कुठेही कमी नाही या स्पर्धेमध्ये. आणि लाईव्ह टेलिकास्ट देखील अप्रतिम GTCच्या माध्यमातून प्रोफेशनल ते देखील. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. उत्कंठा यावेळी मात्र उस्मानच्या अर्धशतकी खेळीची. उस्मान खेळतोय 43 या धावसंख्येवरती. इज अ 7 स्टेप. चला सामना आपण लगेच सुरू करायचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. पक्षी बघू शकाल आपण घिट्या घालत असताना. द सन इज बिटिंग डाऊन, बर्ड्स आर फ्लाइंग इन देअर, रशिंग अँड चिअरिंग क्राऊड. टॉससाठी विजेता संघाचा संघनायक कोण? दीपक दादा प्रतिष्ठान संघाचे संघनायक आपण लगेच उपस्थित राहायचे आहे. तर विजेता संघाच्या संघनायकासोबत लगेच नाणेफेकी करून सामना आपण सुरू करणार आहोत. अप्रतिम स्पर्धा प्रसाद सर आपल्याला पाहायला मिळते. कुठेही कमी नाही आहे स्पर्धेमध्ये. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. बघायचा सामना कसा होणार. मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडू 20 धावांची गरज होती. तेव्हाही उस्मान मैदानावरती होता आणि तेव्हा मात्र 1 चेंडू राखून हा सामना जिंकला होता. आता मात्र वेळ बदलली, काल बदलला, सामना बदलला. कारण मागचा सामना 3 वाजून 10 मिनिटांना सुरू झाला होता. हा सामना 5 वाजून 10 मिनिटांना सुरू झाला आहे. सायंकाळची वेळ आहे. मगांचं दुपारचं सत्र. 12 चेंडू 16 धावा. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. केतन चला आपण सामना सुरू करायचा. केतन प्लीज. आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे. मागच्या सामन्यामध्ये षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या. कमी गोलंदाजी धावा देणारा तोच गोलंदाज इकॉनॉमी गोलंदाज.
स्ट्रायकरला अभ्या बॅकफुटला जाऊन मात्र खूप चांगला यावेळी मात्र कट करत असताना चेंडूला आणि लेट कट खेळत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला तो डीप थर्ड मॅन रिझनमध्ये एकच धाव. उस्मान मात्र स्ट्राईक घेण्यासाठी तडपडतोय. 2 धावा निश्चित होतील. चेंडूची मात्र फेकाफेकी तुम्हाला पाहायला मिळते. येणारे 11 चेंडू आणि गैरती मात्र 14 धावांची. क्रिकेट आपण किती सहज खेळू शकतोय. क्रिकेटवरती आपला अधिराज्य दाखवत असताना उस्मान आणि त्याला साथ देत असताना अभय आपल्याला पाहायला मिळतोय. केतनी तेवढाच चांगला गोलंदाज आहे, तेवढीच कसदार गोलंदाजी करतोय आणि कोणत्याही मोठे फटक्यांची संधी उपलब्ध करून देत नाहीये. फॅन्टास्टिक बॉलिंग परफॉर्मन्स. रिवर्सच्या माध्यमातून फुल टास्क करून घेतलाय. चेंडू ट्रॅव्हल झाला. गॅप शॉटचं सिलेक्शन आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पलीकडे दणदणीत चौकार. षटकार रिवर्सच्या माध्यमातून दाखवला होता. पहिल्या चेंडूवरती तो विश्वजित, दुसरा चौकार दाखवत रिवर्सच्या माध्यमातून. गुड बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द विश्वजित. ऑन साइडला उस्मान स्टाईल करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय फाइनल रिजन मध्ये. नशिबाचा चौकार. अजून एक चौकार. चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. उस्मान मॅन फ्रॉम दलोजा आणि उस्मानला 7 धावांची गरज आहे. बघायचं आहे आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. प्रश्न आता खरी मजा येईल मैदानावरती. आता उस्मान स्ट्राईक मागणार का की त्याला मिळणार का की अभ्या सामना फिनिश करणार, ही फार उत्कंठेची आता मात्र लढत असणार आहे शेवटच्या टप्प्यात. या चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर. उस्मान स्ट्राईक येण्यासाठी तडपडतोय. 1 धाव होईल, निश्चित होईल, या शंका नाहीये आणि 1 धावसंख्येला आकार देते. उर्वरित समीकरण मात्र पंचांचा 22चा इशारा येतोय. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघायचं उस्मान खेळतोय 43 धावसंख्येवरती. जर उस्माननं षटकार मारला तर मात्र सामना जिंकेल, मात्र 50 होणार नाहीयेत, 49 होतील. आता एक्झॅक्टली काय करणार उस्मान, ही उत्कंठा शिकेला पोहोचली. हेच तर क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. 2 चौकार मारले तर 50 होतील. येस, तर षटकार मारले तर आमचे आयोजक सर्वांचे लाडके यांच्याकडनं, आमचे प्रवीण शेठ यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक. आता उस्मान षटकार मारणार की 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारणार, हे मात्र सांगणं मैदानावरती फार उत्कंठेचं असणार आहे. हो, याली क्लासिकल टायमिंग दाखवत असताना बघायचं झेल टिपेल का. यस, मॅन फ्रॉम कोळेगाव गोट्या. व्हॉट अ फंटास्टिक. रवींद्र संते इथे प्राऊड ऑफ इंडिया. थँक्यू. डीजे दोघांसाठी टाळ्या होत्या, उस्मानसाठी सुद्धा आणि रवींद्र संतेसाठी सुद्धा. 43 धावांची झुंजार फलंदाजी रायगडचा टायगर. बघू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये जेल टिपत असताना. व्हॉट अ कॉट, ब्युटिफुल यस टेकन. का आपण भारताचं प्रतिनिधित्व करतोय दाखवत असताना प्राऊड ऑफ इंडिया. खरोखर जेव्हा आमची छाती उंच होते, आमची मान उंच होते, जेव्हा तो जर्सी भारताची परिधान करतोय, तोच गोट्या रवींद्र संते. आणि निश्चित रवींद्र संते ज्यावेळी मित्रांनो आपण पाहिलं की राष्ट्रपती चषक 2013ला झालं, त्या स्पर्धेमध्ये अपंगांचा एक सामना ठेवण्यात आला. त्यामध्ये आमचे प्रसाद पारेख यांचा मोलाचा वाटा होता, सिंहाचा वाटा. त्यानंतर मात्र रवींद्र संतेला उंची गाठता आली. हे विसरता कामा नाहीये. सामना फिनिश, दॅट्स अ ब्रिलियंट फिनिश आणि सामना जिंकलाय. या टॉससाठी लगेच आपण यायचं आहे. विशाल जितेकर, आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. डीजे थांबवतो तुम्हाला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी उस्मान, नो डाऊट 37 धावांची बहारदार कामगिरी. आपणही लगेच यायचं आहे. अंगद पाटील नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचं आहे. रामशेठ कारभारी दादांचे आमचे वडील यांच्या शुभास्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील देणार आहोत आणि टॉस सुद्धा दादांच्या शुभास्ते करणार आहोत. आपल्या मुलाचं कार्य पाहण्यासाठी त्यांचे आगमन झालंय. रामशेठ साहेबांचं स्वागत आहे तुमचं. हार्ड लक डोंबिवली. जितू निलेश 11 डोंबिवली हार्ड लक. उस्मानचं विकेट जर लवकर प्राप्त झाला असतं तर सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला असता. उस्मानला थांबवण्यात अपयश थांबले. राम कारभारी यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच. आणि पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा सांगितलं रायगड का टायगर अभी जिंदा.